नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय 9. निशुंभवध. मी अर्धनारीश्वर अंबिकेश याच्या नित्य आश्रयास असतो. त्याचा वर्ण बंदूक पुष्प व सुवर्णा समान रक्तपीत मिश्रित लाल पिवळ्या रंगाचा आहे. त्याने आपल्या हातात सुंदर अक्षमाला, पाश, अंकुश आणि वरदमुर्दा धारण केली आहे. त्याने भूषण म्हणून चंद्रकोर धारण केलेली असून तो 3 नेत्रांनी शोभून दिसतो. सुरतराजा मेधा ऋषींना म्हणाले, भगवान, आपण मला रक्तबीजाच्या वधाशी संबंधित देवी चरित्राचे हे अद्भुत महात्म्य सांगितले. आता मला तो महादैत्य मारला गेल्यावर क्रुद्ध झालेल्या शुंभ आणि निशुंभांनी पुढे काय केले ते ऐकण्याची इच्छा आहे. ऋषी म्हणाले, हे राजा, युद्धात रक्तबीजासह इतर अनेक दैत्यांचा निपात झाला. तेव्हा शुंभ व निशुंभ संतापाने अक्षरशः पेटून उठले. आपले विशाल सैन्य मारले जात असल्याचे पाहून संतप्त निशुंभ मुख्य दैत्य सैन्य घेऊन देवीवर धावून गेला. त्याच्या मागे, पुढे व आजूबाजूस असलेले महादैत्यही दात ओठखात तिला मारण्यासाठी धावले. महापराक्रमी शुंभही आपल्या सैन्यासह मातृगणांशी युद्ध करीत क्रोधावेगाने चंडिकेला मारण्यासाठी आला. शुंभ व निशुंभ यांचे देवीबरोबर घनघोर युद्ध झाले. ते दोघे तिच्यावर मेघवृष्टी समान भयंकर शरवृष्टी करू लागले. पण त्यांनी सोडलेल्या बाणांना आपल्या बाणांनी छेदून ती चंडिका त्यांच्या शरीरावर शस्त्रांचा मारा करू लागली. तेव्हा निशुंभाने तीक्ष्ण तलवार व तेजस्वी ढाल घेऊन देवीचे उत्तम वाहन जो सिंह त्याच्या मस्तकावर प्रहार केला. ते पाहून कुप्त झालेल्या देवीने शूरप्र नामक बाणाने त्याची तीक्ष्ण तलवार व 8 चंद्र जडविलेली त्याची ढाल तोडून टाकली. ढाल तलवार तुटून पडताच त्या असुराने देवीवर एक शक्ती फेकली. तिने समोरून येणाऱ्या त्या शक्तीचे चक्राने 2 तुकडे केले. संतप्त निशुंभाने देवीला मारण्यासाठी शूल घेतला, पण तो समीप येताच तिने मुष्टीप्रहाराने त्या शूलाचं चूर्ण केले. तेव्हा त्याने गदा फेकली, पण देवीच्या त्रिशूळाने तीही छिन्नभिन्न होऊन भस्मसात झाली. त्यानंतर तो दैत्यराज हातात परशू घेऊन आपल्यावर चाल करून येत आहे असे पाहून देवीने त्याला अनेक बाणांनी घायाळ करून भूमीवर पाडले. त्या समयी आपला महापराक्रमी बंधू जमिनीवर निपचित पडलेला पाहून शुंभ अंबिकेला मारण्यासाठी पुढे आला. रथात बसलेल्या त्या दैत्य राजाने आपल्या 8ही हातात अत्यंत श्रेष्ठ आयुधे धारण केली होती आणि आपल्या अतुलनीय अशा अष्टभुजांनी सर्व आकाशच व्यापून टाकले होते. त्याला येताना पाहून देवीने शंखनाद केला आणि धनुष्याच्या दोरीचाही दुसह टणत्कार केला. त्याचबरोबर समस्त दैत्य सैन्याचे तेज नष्ट करील असा घंटानाद करून तिने सर्व दिशा दणाणून टाकल्या. तिच्या सिंहानेही मोठमोठ्या हत्तींचा महामद नष्ट करतील अशा महाभयंकर गर्जना करून पृथ्वी, आकाश व दशदिशा दुमदुमून टाकल्या. तेव्हा कालीने आकाशात उंच उडी घेऊन आपल्या दोन्ही हातांनी पृथ्वीवर आघात केला. त्यामुळे तो भयंकर आवाज झाला. त्या आधीचे सर्व आवाजच लुप्त झाले. शिवदूतीने दैत्यांना अशुभकारक असे अत्यंत क्रूर व विकट हास्य केले. त्या हास्याने सर्व असुर संत्रस्त झाले व शुंभ अतिशय संतापला. त्यावेळी अंबिकेने शुंभाला उद्देशून, अरे दुरात्म्या, थांबा थांबा असे ललकारले. तेव्हा आकाशातील देवांनी तिचा जय जयकार केला. देवीला प्रतिआव्हान देऊन शुंभाने तिच्यावर ज्वालांनी युक्त अशी अत्यंत भीषण शक्ती फेकली. ती पर्वतप्राय अग्निमय शक्ती आपल्याकडे येत असलेली पाहून देवीने मोठ्या उल्कापाताने ती नष्ट केली. त्या समर प्रसंगी शुंभाच्या गर्जनेने संपूर्ण त्रैलोक्य हादरले. त्याच्या प्रतिध्वनीने वज्रपातासारखा भयंकर आवाज होऊन त्यात इतर सर्व आवाज लुप्त झाले. शुंभाने सोडलेल्या बाणांना देवीने व देवीने सोडलेल्या बाणांना शुंभाने छेदले. याप्रमाणे दोघांनी परस्परांचे हजारो बाण नष्ट केले. तेव्हा संतापलेल्या चंडिकेने शुंभावर त्रिशूळाने प्रहार केला.
त्या आघाताने तो मूर्छित होऊन भूमीवर पडला. इतक्यात निशुंभ शुद्धीवर आला. त्याने धनुष्य सज्ज करून देवीला, कालीला व सिंहाला बाणांनी घायाळ केले. मग त्या दैत्याने 10,000 हात निर्माण करून त्यांनी सोडलेल्या चक्रांनी चंडिकेला पुरते झाकून टाकले. तेव्हा अत्यंत दुर्गम अशा आपत्तींचाही नाश करणाऱ्या भगवती दुर्गा देवीने क्रुद्ध होऊन आपल्या बाणांनी ती सर्व चक्रे व शुंभाने पूर्वी सोडलेले बाणही तोडून टाकले. मग तो गदा घेऊन आणि बरोबर दैत्यांचे सैन्य घेऊन तिला मारण्यासाठी मोठ्या वेगाने धावला. चंडिकेने धारदार तलवारीने त्याची गदा छेदली. तेव्हा त्याने शूल हाती घेतला. त्या प्रसंगी चंडिकेने क्षणाचाही विलंब न लावता वेगाने फेकलेल्या आपल्या शूलाने त्याचे हृदयच भेदले. त्या तीक्ष्ण शूलाने विदीर्ण झालेल्या त्याच्या हृदयातून महाबलवान आणि महापराक्रमी असा दुसरा एक पुरुष तिला थांब थांब असे म्हणत बाहेर पडला. त्याचे बोलणे ऐकून देवी मोठ्याने हसली आणि तो बाहेर येत असतानाच खड्गाने त्याचा शिरच्छेद केला. तो गतप्राण होऊन जमिनीवर पडला. त्यानंतर सिंह आपल्या दाढांनी दैत्यांच्या माना तोडून त्यांना खाऊ लागला, तर काली व शिवदूती अन्य असुरांना भक्षण करू लागल्या. कौमारीच्या शक्तीने विदीर्ण होऊन कित्येक महादैत्य नष्ट झाले, तर ब्रह्माणीच्या कमंडलूतील मंत्रपूत जलाने निस्तेज होऊन कित्येक दैत्य पळून गेले. कित्येक दैत्य माहेश्वरीच्या त्रिशूळाने छिन्नभिन्न होऊन धराशायी झाले, तर वाराहीच्या मस्तकाच्या धडकांनी कित्येक दैत्यांचा चक्काचूर झाला. वैष्णवीने आपल्या चक्राने दैत्यांचे तुकडे तुकडे गेले, तर ऐंद्रीच्या हातातील वज्राने कित्येकांची शकले झाली. काही दैत्य नाश पावले, काही दैत्य त्या महायुद्धातून पळून गेले, तर काही दैत्यांना काली, शिवदूती व सिंह यांनी खाऊन टाकले. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील निशुंभ वध नावाचा 9वा अध्याय पूर्ण झाला. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 10. शुंभवध. मस्तकावर चंद्रकोर धारण केलेल्या शिवशक्ती स्वरूपा भगवती कामेश्वरीचे मी हृदयात ध्यान करतो. तिची कांती तप्त सुवर्णासमान सुंदर व तेजस्वी असून सूर्य, चंद्र व अग्नी हे तिचे 3 डोळे आहेत. तिने आपल्या मनोहर हातात धनुष्यबाण, अंकुश, पाश व शूल ही आयुधे धारण केली आहेत. मेधा ऋषी सुर्थाला म्हणाले, हे राजा, रणांगणात आपला प्राणप्रिय बंधू मरण पावला असून दैत्यांच्या सेनेचाही संवार होत आहे हे पाहून संतापलेला शुंभ चंडिकेला उद्देशून म्हणाला, हे दुष्ट दुर्गे, तू बळाचा अभिमान करून व्यर्थ घमेंड करू नकोस, कारण तू स्वतःला मोठी पराक्रमी मानत असलीस तरी इतर देवींच्या सामर्थ्याच्या आश्रयावरच लढत आहेस. तेव्हा देवी म्हणाली, अरे दुष्टा, या जगात मी एकटीच आहे. येथे माझ्याशिवाय दुसरे कोण आहे? या देवी माझ्या विभूती आहेत आणि माझ्यातच प्रवेश करीत आहेत पहा. त्या समयी ब्रह्माणी आदी सर्व देवता तिच्या शरीरात विलीन झाल्या आणि त्या ठिकाणी एकटी अंबिकाच राहिली. ती शुंभाला उद्देशून म्हणाली, मी माझ्या प्रभावाने अनेक विभूतींच्या रूपात येथे उभी ठाकली होते. ती सर्व रूपे मी आवरून घेतली आहेत. आता या युद्धात मी एकटीच आहे, तेव्हा तूही सांभाळून राहा. ऋषी म्हणाले, हे राजा, त्यानंतर सर्व देव आणि दैत्य पाहत असतानाच देवी व शुंभ या दोघांचे भीषण युद्ध सुरू झाले. बाणांचा वर्षाव, तीक्ष्ण शस्त्रे व दारुण अस्त्रांचे प्रहार यामुळे त्या दोघांचे युद्ध सर्व लोकांना महाभयंकर वाटू लागले. त्यावेळी अंबिकेने जी शेकडो दिव्य अस्त्रे सोडली ती सर्व दैत्य राजाने निवारक अस्त्रांनी नष्ट केली. अशाच प्रकारे त्यानेही जी दिव्य अस्त्रे फेकली ती सर्व परमेश्वरीने उग्र हुंकार दिकांनी सहजगत्या नष्ट केली. त्यानंतर त्या असुराने शेकडो बाणांनी देवीला आच्छादून टाकले. त्यामुळे संतप्त झालेल्या तिने बाणांनी त्याचे धनुष्यच तोडून टाकले. धनुष्य तुटताच त्या दैत्याधिपतीने शक्ती हातात घेतली, पण तिने त्याच्या हातातली शक्तीही चक्राने तोडून टाकली. तेव्हा तो हातामध्ये खडग व शतचंद्र चिन्हांनी युक्त
अशी तेजस्वी ढाल घेऊन देवीवर धावला. पण तो चाल करून येत असतानाच चंडिकेने आपल्या धनुष्यातून सोडलेल्या तीक्ष्ण बाणांनी त्याची सूर्यकिरणांप्रमाणे तेजस्वी असलेली ढाल आणि खडक तोडून टाकले. त्यानंतर त्याच्या रथाचे अश्व व सारथीही नष्ट केले. तेव्हा अश्व, धनुष्य व सारथीहीन अशा त्या दैत्याने तिला मारण्यासाठी भयंकर मुद्गल हाती घेतला. पण त्या मुद्गलाचा आघात होण्याआधीच तिने तीक्ष्ण बाणांनी त्याचे तुकडे केले. तेव्हा तो मूठ उगारून तिच्या अंगावर धावला. त्याने तिच्या छातीवर मुष्टीप्रहार केला. तेव्हा तिनेही त्याच्या छातीवर लाथ मारली. त्या लत्ताप्रहाराने दैत्यराज शुंभ जमिनीवर पडला, परंतु पुन्हा उठून उभा राहिला. मग त्याने तिला उचलून एकदम आकाशातच उड्डाण केले. पण चंडिका अधांतरी राहूनही त्याच्याशी लढत होती. त्या दोघांनी आकाशामध्ये सिद्ध व मुनिजन यांना आश्चर्य वाटेल असे युद्ध केले. तेथे बराच वेळ बाहुयुद्ध केल्यावर देवीने त्याला वर उचलून गरागरा फिरवले आणि खाली जमिनीवर फेकले. पण धरणीवर आदळूनही तो दुष्टात्मा दैत्य मूठ उगारून तिचा वध करण्यासाठी पुन्हा वेगाने धावला. तेव्हा त्या दैत्य सम्राटाला आपल्याकडे येत असलेला पाहून देवीने आपल्या त्रिशूळाने त्याची छाती भेदून त्याला जमिनीवर पाडले. तिच्या तीक्ष्ण शूलाग्राने घायाळ झालेला तो दैत्य तात्काळ गतप्राण झाला आणि सागर, द्वीपे व पर्वतांसह समस्त पृथ्वीला कंपायमान करीत भूमीवर पडला. तो दुरात्मा मारला जाताच संपूर्ण जग प्रसन्न व स्वस्थ झाले. आकाश स्वच्छ निर्मळ दिसू लागले. त्यात पूर्वीचे उत्पातसूचक उल्कायुक्त मेघ भरलेले असत ते सर्व विरून गेले. नद्याही सरळ मार्गाने वाहू लागल्या. शुंभाच्या मृत्यूने सर्व देवांची मने आनंदाने भरून गेली. गंधर्व ललित रसयुक्त गायन करू लागले. इतर गंधर्व वाद्ये वाजवू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. पवित्र, सुखकारक, सुगंधी वायू वाहू लागला. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. अग्नी शांतपणे प्रज्वलित होऊ लागला आणि सर्व दिशातून उठणारे भयंकर आवाजही शांत झाले. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील शुंभवध नावाचा 10वा अध्याय पूर्ण झाला. श्री दुर्गा दैवे नमः. 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 ओम ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे 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 नमः. ओम ऐं
ह्रीं क्लीं कालरात्रे नमः। ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नमः। ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नमः। ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नमः। ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नमः। ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नमः। ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नमः। ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नमः।